नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, जैन धर्मियांना आता RSS व हिंदुत्ववाद्यांचा फारच पुळका आला आहे. मागील 1-1.5 दशकापासून आपले जैनत्व म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर व विशेषतः अहिंसा. आता अहिंसा म्हणजे काय याबाबत मी आधी एक एपिसोड केला आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तोही एपिसोड तुम्ही जरूर बघा. अहिंसा म्हणजे फक्त शुद्ध शाकाहार असं नसते. तर मित्रांनो, हे RSS वाले आधी मुस्लिमी व ख्रिश्चन धर्मियांव्यतिरिक्त हिंदूमधील सर्व पोट जातींना हिंदू म्हणून एकत्र करतात. आता मुस्लिम द्वेष तळागाळाला पोहोचला गेला आहे. आता ओपन कॅटेगरीला OBC, ST, SC विरुद्ध आरक्षणाच्या नावाने लढवत आहेत. संतोष देशमुखच्या निर्गुण हत्येत आता त्यांनी मराठा विरुद्ध वंजारी, मग मराठा विरुद्ध OBC असे वातावरण निर्माण करून आपसात भांडणे लावत आहेत. हेच RSS वाल्यांचे धंदे आहेत व सर्व ह्या भांडणं लावण्यामागे त्यांची ते आपली पोळी भाजत असतात, राजकीय पोळी भाजत असतात. याबद्दलही मी एपिसोड केला आहे, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत आहे. तोही तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. आता मध्य प्रदेशमधील सागरमध्ये घटना घडली 4 जानेवारी 2025 जय जिनेंद्र. मित्रों, मध्य प्रदेश के सागर में 4 जनवरी शनिवार को सोनी और जड़िया समाज के लोगों ने जैन मंदिर में जमकर तोड़फोड़ की. जैनों की दुकानों पर पथराव किया गया. जैन समाज की बहन बेटियों के साथ बदसलूकी की गई. मित्रों, पहले आप यह क्लिप देखिए जिसमें सागर के कुछ उपद्रवी लोग जैन धर्म और जैनों के प्रति गंदे और अभद्रतापूर्ण नारे लगा रहे हैं. उसके बाद हम इस संपूर्ण घटना के बारे में देखेंगे. सागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा बाजार येथील जैन धार्मिक स्थळावर शनिवारी सोनी जडिया समाज म्हणजे आपण आपल्या मराठी भाषेत सोनार समाज म्हणतो, त्यांनी तोडफोड केल्यानंतर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तापले होते. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी आणि सोमवारी शहरातील अनेक बाजारपेठा बंद होत्या व हे फक्त आता ताजे उदाहरण आहे. हे तणाव काही काळापासून निर्माण झाले आहे. डिसेंबर 2020 मध्ये RSSची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे सदस्य उत्तर प्रदेशातील बागपत येथील दिगंबर जैन महाविद्यालयात घुसले आणि जैन देवी श्रुती देवीची मूर्तीच्या ठिकाणी देवी सरस्वतीची मूर्ती बसवण्याची त्यांनी मागणी केली. त्याच 2020 वर्षी ऑगस्टमध्ये बजरंग दलाने मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर येथील आदिनाथला समर्पित जैन मंदिराची तोडफोड केली होती. गुजरातमधील भावनगरमधील पालिताना शहरातील शत्रुंजय टेकडीवरील मंदिरातही अशीच घटना घडली आहे. तेथे 865 लहान मोठे जैन मंदिर असलेल्या पालिताना येथे मूर्तींची विटंबना करण्यात आली. तेथे अवैधरित्या दारू विक्री केली जात होती. झारखंडमध्ये पारसनाथ टेकड्यांवर समेश शिखरजी असे जैन तीर्थक्षेत्र आहे. अनेक तीर्थंकर जैनांमधील 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांनी तेथे मोक्ष मिळाला आहे असे मानले जाते. त्याला झारखंडमधील तत्कालीन भाजप सरकारने पारसनाथ हिल्स टुरिझम हब म्हणून विकसित करण्याच्या योजनांना अंतिम रूप दिले होते, ज्यामुळे या ठिकाणच्या पवित्र्याचे उल्लंघन होईल अशी भीती जैन समुदायाला वाटत होती. वरवर वेगळ्या वाटणाऱ्या घटनांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की जैन समाजाला त्यांनी शतकानुशतके बांधलेल्या मंदिरांची संपन्नता या हिंदुत्ववादी लोकांच्या डोळ्यात खुपत आहेत आणि त्या मालमत्तांसाठी बळकावण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अनेक जैन संघटनांपैकी एक असलेल्या सकल जैन समाजाच्या माजी अध्यक्षांनी कबूल केले की जैनांवर त्यांची सर्व मंदिरे सरकारकडे सोपवण्याचा दबाव आहे. एकीकडे ते दक्षिणेतील हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करू पाहत आहेत, परंतु जेथे तेथे जैन मंदिरे चालवणारे खाजगी ट्रस्ट सरकारच्या नियंत्रणाखाली आणू पाहत आहेत.
ते म्हणाले RSS ची संबंधित संघटना जसे ABVP, बजरंग दल आणि वैयक्तिक भाजपा खासदारांनी समाजाला धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. जैन संस्थांकडून जैन ट्रस्ट किंवा दिगंबर ट्रस्ट सारखी अपील वगळण्यासाठी समाजावर दबाव आहे. लोकमत समूहाचे प्रकाशक आणि जैन समाजाचे प्रमुख सदस्य विजय दर्डा यांनीही म्हटले आहे, आमच्यावर स्वतःला हिंदू म्हणून घोषित करण्याचा दबाव आहे. आमच्या मंदिरांवरील दबाव हा आमचा धर्म आणि अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्नाचाच एक भाग आहे. जैन समाजातील अधिकांश लोक आता वैचारिक भ्रष्ट झाले आहेत, असे आता माझेही मत झाले आहे. अधिकाधिक संपत्तीच्या लोभापायी ते RSSच्या भट प्रवृत्तीसमोर नतमस्तक झाले आहेत. जैनांनी सर्वसमावेशक मूल्यांचा जो खरा जैन मूलतत्व आहे त्याचा त्याग केल्यामुळे व या भट प्रवृत्तीच्या नादाला लागून स्वतःच्या धर्माचेच नुकसान करून घेतले आहे. आता जैनांचा कोणताही राजकीय प्रभाव राहिलेला नाही आहे. स्वातंत्र्याच्या नंतर ज्यावेळी संसद स्थापन झाली त्यावेळेस किमान 50 जैन लोकसभेत किंवा राज्यसभेत सदस्य होते. आज जैनांचे लोकसभा किंवा राज्यसभेत प्रतिनिधित्व जवळजवळ शून्य आहे. एकीकडे RSSच्या पायाशी लोळायचे, त्यांना फंडिंग करायचे व तेच RSS वाले तुम्हाला आता जबरदस्तीने तुमचे तीर्थक्षेत्र बळकवायचे व तुमच्यावर जबरदस्तीने हिंदू धर्माच्या परंपरा निभावण्यासाठी दबाव आणायचे. आता धर्म मोठा की पैशासाठी आपले धर्मत्याग करायचे ते जैनांनीच ठरवायचे. मित्रांनो, मी तुमची रजा घेतो आता. नमस्कार, मी सचिन संघवी.